अभिषेक शर्मा यांना टी-20च्या संघातून वगळलेलं का? अभिषेक सलग शून्यावर बाद होत आहेत. अभिषेकचा पत्ता कोणी कापला? तुम्हाला माहिती आहे का? क्रिकेट हा फक्त खेळ नाही. तो भावना आहे, अपेक्षा आहे आणि कधीकधी तर आपल्या मनस्थितीचं प्रतिबिंबही असतो. टी-20ची विश्वचषकासारखा मोठा स्पर्धेचा मंच आला की प्रत्येक चाहत्याचं हृदय धडधडत असतं. सामन्यापूर्वी आपण संघरचनेवर चर्चा करतो. कोण ओपन करणार? कोण फिनिश करणार? कोण मॅच फिरवणार? या सगळ्या गोष्टींबद्दल ठाम मतं बनवतो. पण जेव्हा स्पर्धा सुरू होते तेव्हा मैदानावर जे घडतं ते अनेकदा आपल्या अपेक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. यावर्षीही काहीसं असंच घडलं आहे. विश्वचषकाच्या आधी भारतीय संघाच्या सलामी जोडीबद्दल आपण सगळे निश्चिंत होतो. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोघेही आक्रमक, निडर आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेले. मागील मालिकांमध्ये त्यांची फलंदाजी पाहून असं वाटत होतं की आता भारतीय संघाची सुरुवात अधिक धडाकेबाज होणार. गोलंदाजांवर पहिल्याच षटकापासून दबाव आणणारे हे दोघे विश्वचषकातही तसंच काहीतरी करणार अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु स्पर्धा जसजशी पुढे सरकत गेली तसतसं चित्र बदलत गेलं. संजू सॅमसनला सुरुवातीच्या संधी मिळाल्या, मात्र तो सातत्य राखू शकला नाही. काही डावांमध्ये चांगली सुरुवात असूनही मोठी खेळी उभी राहिली नाही. परिणामी संघ व्यवस्थापनाने पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांची जोडी मैदानात उतरली. चाहत्यांना वाटलं, आता खडी धमाल पाहायला मिळेल. अभिषेक शर्मा हा गेल्या वर्षभरात भारतीय टी-20 संघाचा एक महत्त्वाचा चेहरा बनला होता. त्याचा स्ट्राईक रेट 200च्या आसपास, पॉवर प्लेमध्ये निस्संकोच फटकेबाजी, फिरकी असो वा वेगवान गोलंदाजी, तो कोणालाही न जुमानता खेळताना दिसत होता. अनेक सामन्यांमध्ये त्याने सुरुवातीला जलद धावा करून संघाला मजबूत पाया दिला. त्यामुळे विश्वचषकात त्याच्याकडून अपेक्षा अधिकच वाढल्या होत्या. मात्र विश्वचषकाच्या पहिल्या काही सामन्यात त्याचा फॉर्म साथ देताना दिसला नाही. काही सामन्यात तो खातेही उघडू शकला नाही. सलग 3 डावांमध्ये शून्यावर बाद होणं ही केवळ आकडेवारी नाही, ती मानसिकतेवर परिणाम करणारी बाब असते. प्रत्येक वेळी पहिली चेंडू डॉट जाणं, मग पुढच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्यातच विकेट जाणं, हे चित्र पुन्हा पुन्हा दिसू लागलं. चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली. काहींनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं, कारण त्यांना अभिषेकची क्षमता माहिती होती. तर काहींनी प्रश्न उपस्थित केला, जर हीच कामगिरी दुसऱ्या खेळाडूने केली असती तर त्याला इतक्या संधी मिळाल्या असत्या का? क्रिकेटमध्ये सातत्याला महत्त्व असतं आणि विश्वचषकासारख्या स्पर्धेत प्रत्येक डाव महत्त्वाचा असतो. अभिषेकच्या अपयशामागे नेमकं काय कारण असावं यावरही चर्चा झाली. काहींनी तांत्रिक बाबींकडे लक्ष वेधलं. ऑफस्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर लवकर फटका मारण्याची घाई, शरीरापासून दूर जाऊन खेळलेले शॉट्स, या गोष्टींमुळे त्याला अडचण येत असल्याचं विश्लेषण करण्यात आलं. काहींनी मानसिक दडपणाचा मुद्दा उपस्थित केला. विश्वचषकात वर्ल्ड नंबर 1 अशी ओळख असताना अपेक्षांचं ओझं वाढतं. प्रत्येक डावात काहीतरी विशेष करण्याची भावना खेळाडूवर दबाव आणू शकते. याउलट ईशान किशनने काही सामन्यात स्थिरता दाखवली, तर काही वेळा तोही लवकर बाद झाला. त्यामुळे सलामी जोडीची समस्या कायम राहिली. भारतीय संघाच्या इतिहासात असं अनेकदा घडलं आहे की एक सलामीवीर चांगला फॉर्मात असताना दुसरा संघर्ष करत असतो. परंतु मोठ्या स्पर्धेत दोघांनीही एकत्रित कामगिरी करणं आवश्यक असतं. दरम्यान एका सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. काहींना हा निर्णय धाडसी वाटला, तर काहींना वाटलं की आधी गोलंदाजी करून लक्ष्याचा पाठलाग करणं अधिक योग्य ठरलं असतं. फलंदाजीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. वरच्या फळीतील फलंदाजांना गती मिळाली नाही. स्ट्राईक रेट 100च्या आसपास फिरत होता आणि संघाला मोठ्या धावसंख्येची गरज होती. अशावेळी मधव्या फळीतील फलंदाजाने जबाबदारी स्वीकारली. संयम आणि आक्रमकता यांचा योग्य मेळ साधत त्याने अर्धशतक झळकावलं. तरीही चर्चेचा केंद्रबिंदू अभिषेकच राहिला.
कारण सलामीवीराची भूमिका केवळ धावा करणं इतकीच मर्यादित नसते. तो संघाची दिशा ठरवतो. पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरुवात झाली तर मधल्या फळीला स्वातंत्र्य मिळतं. उलट सुरुवातीला विकेट गेली तर दबाव वाढतो. अभिषेकच्या आकडेवारीकडे पाहिलं तर मागील वर्षी त्याच्या डावांमध्ये डक फार कमी होते. पण यावर्षी काही सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. ही बाब चिंतेची वाटू शकते. मात्र क्रिकेटमध्ये फॉर्म हा कायमस्वरूपी नसतो. अनेक महान खेळाडूंनाही अशा काळातून जावं लागलं आहे. महत्त्वाचं म्हणजे संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा आणि खेळाडूचा आत्मविश्वास. काही समीक्षकांनी असंही नमूद केलं की विरोधी संघांनी त्याच्याविरुद्ध विशिष्ट डावपेच आखले आहेत. पहिल्या काही चेंडूंमध्ये ऑफस्टंप बाहेरची लाईन ठेवून त्याला मोठा फटका मारायला प्रवृत्त केलं जातं. 1-2 डॉट बॉल नंतर तो आक्रमक प्रयत्न करतो आणि विकेट गमावतो. त्यामुळे त्यानं सुरुवातीला थोडा संयम दाखवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. विश्वचषकाचा पुढील टप्पा म्हणजे सुपर 8. इथून पुढे प्रत्येक सामना निर्णायक असतो. इथे प्रतिस्पर्धी संघही ताकदवान असतात. त्यामुळे प्रत्येक खेळाडूची कामगिरी महत्त्वाची ठरते. अभिषेकसारख्या आक्रमक फलंदाजाकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. कारण तो एकट्याच्या जोरावर सामना फिरवू शकतो. चाहत्यांची मानसिकता देखील समजून घ्यावी लागेल. सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक डावानंतर प्रतिक्रिया उमटतात. एखादा खेळाडू शून्यावर बाद झाला की टीका होते. शतक ठोकलं की त्याचं गुणगान केलं जातं. पण संघासाठी महत्त्वाचं असतं सातत्यपूर्ण पाठबळ. अभिषेकनं याआधी अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतून सावरत मोठ्या खेळी केल्या आहेत. त्याची फटकेबाजी, स्पिनवर सहजपणे पुढे येऊन मारलेले षटकार, वेगवान गोलंदाजांविरुद्ध पूल आणि कट हे त्याचे बलस्थान आहेत. जर त्यानं सुरुवातीच्या काही षटकात थोडं संयम दाखवून डाव उभा केला तर पुढील षटकात तो सामना प्रतिस्पर्ध्यांच्या हातातून खेचू शकतो. संजू सॅमसनबाबतही चर्चा सुरू आहे. त्याला पुरेशा संधी मिळाल्या का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही चाहत्यांचं मत आहे की संघात स्पर्धा असावी आणि कामगिरीनुसार निर्णय व्हावेत. दुसरीकडे काहींना वाटतं की मोठ्या स्पर्धेत वारंवार बदल केल्यानं संघाची लय बिघडू शकते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. सलामी जोडी स्थिर असणं अत्यंत गरजेचं आहे. जर अभिषेक आणि ईशान दोघेही फॉर्मात आले तर भारतीय संघाची फलंदाजी अधिक धोकादायक ठरेल. सुपर 8 मधील आगामी सामन्यांमध्ये त्यांच्याकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे. शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आज अपयश येऊ शकतं, उद्या यशही मिळू शकतं. अभिषेक शर्मा हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या क्षमतेवर शंका नाही. सध्याचा संघर्ष तात्पुरता असू शकतो. महत्त्वाचं म्हणजे त्यानं आत्मविश्वास टिकवणं आणि संघानं त्याला योग्य पाठिंबा देणं. सुपर 8 मधील पहिला सामना त्याच्यासाठी मोठी संधी ठरू शकतो. जर त्यानं तिथे धडाकेबाज सुरुवात केली तर सध्याची सगळी चर्चा थांबेल आणि पुन्हा एकदा त्याचं नाव चाहत्यांच्या उत्साहाचा विषय बनेल. भारतीय संघासाठीही ते अत्यंत महत्त्वाचं असेल. आता सर्वांचं लक्ष पुढील सामन्याकडे आहे. अभिषेक शर्मा पुन्हा आपल्या लयीत येईल का? सलामी जोडी संघाला भक्कम सुरुवात देईल का? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. तोपर्यंत संयम, पाठिंबा आणि आशावाद याच 3 गोष्टी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. जय हिंद.